ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गढूळ पाणी पुरवठ्यावरून मनसेचे आगळं आंदोलन, आमदारांच्या वेशात महापालिकेवर निशाणा। कल्याण पूर्व भागात सतत गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून या गंभीर समस्येकडे केडीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मनसेने बुधवारी आगळ्या पद्धतीने आंदोलन केलं। प्रभागातील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्ते टॉवेल आणि बनियन घालून पोहोचले आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरून जोरदार निषेध व्यक्त केला। या आंदोलनाची वेगळी खासियत म्हणजे मनसे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटचे आमदार संजय गायकवाड यांच्या वेशभूषेत आंदोलनस्थळी पोहोचले। या मागचा उद्देश स्पष्ट करत मनसे कार्यकर्ते म्हणाले, आमदार संजय गायकवाड यांनी विधान भवनातील जेवण समाधानकारक नसल्याने थेट कॅन्टीनमध्ये राडा घातला। जर एका आमदाराला अन्न चांगलं मिळालं नाही म्हणून राडा घालण्याचा हक्क आहे, तर आमचं काय? आम्हाला दररोज गढूळ पाणी प्यावं लागतं, त्यावर आमचा काय हक्क नाही का? मनसेचे शहर संघटक योगेश गव्हाणे आणि अंकुश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। गव्हाणे म्हणाले, नागरिकांची आरोग्याची थट्टा चालली आहे। महिन्याभरापासून पाणी गढूळ येत असून आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या, पण केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना काहीच फरक पडत नाही। आता आम्ही असाच हटके पद्धतीनं आवाज उठवणार। कार्यकर्त्यांनी निवेदन देत तातडीनं गढूळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। यावेळी परिसरातील नागरिकांनीही मनसेच्या या आंदोलनाला पाठिंबा देत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला। कल्याणकरांना शुद्ध पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा देत मनसेने केडीएमसीला आक्रमक इशारा दिला आहे।